आपल्यासोबत जैन बोर्डिंगचे ट्रस्टी स्वतः नांदुरकर साहेब आहेत। तुमच्या नावाने हा सगळा डेव्हलपमेंट प्लॅन झालेला आहे बिल्डरकडनं, आरोप आहे। आता हे सगळे धर्मादाय आयुक्ताचे अधिकारी आलेत, काय तुमचं म्हणणं आहे सगळ्याचं? याबाबत मी एवढंच सांगू शकतो की जेव्हा प्रकरण न्यायालयात आहे त्यावर मी भाष्य करण्यास प्रवर्तक म्हणून किंवा विश्वस्त म्हणून एम्पावर्ड नाही आहे। म्हणजे मराठी इंग्लिश होतंय माझं। ठीक आहे, पण तुमच्यावर जे आरोप झाले ते सगळ्या ट्रस्टींवरती, तुमचे ऍक्टर नाही म्हणत मी, सगळ्या ट्रस्टींवर त्या आरोपांचं काय? हे जे आरोप झालेले आहेत ते आरोप सिद्ध करणारी जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे निर्णयाळी, चॅरिटी कमिशनर ऑफिस असेल, हायकोर्ट असेल, सिव्हिल कोर्ट असेल, ते ठरवतील की ह्याच्यात योग्य काय, अयोग्य काय, लीगल काय, इलिगल काय। पण तुम्ही साठेखत केलेलं असताना खरेदी खत व्हायच्या आधी तुम्ही रिडेव्हलपमेंटचा प्लॅन कसं काय दिला, असं आहे का? मुद्दा तोच आहे ना की हे योग्य काय योग्य ठरवेल ते कॉम्पिटंट अथॉरिटीज ठरवतील। इथं मंदिरच दाखवलं गेलं नाही तुमच्या प्लॅनमध्ये, तो काय? तिथे प्रार्थना स्थळ हे दाखवलं गेलेलं आहे प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये। प्रार्थना स्थळ म्हणून त्याची प्रार्थना स्थळ आणि मंदिर ह्याच्यामध्ये हां त्यांना काय फरक आहे तुमचं? काही नाही, प्रार्थना स्थळ आणि मंदिर हे आता कन्व्हेन्शनली गेले कित्येक वर्ष याला प्रार्थना स्थळ असाच उल्लेख आतापर्यंतच्या कागदपत्रात झाला, तोच पुढे नेला गेला। बाकी मुळात पब्लिक ट्रस्ट आहे। पब्लिक ट्रस्ट ज्यावेळेस तुम्ही असे निर्णय घेता ट्रस्टी म्हणून, इथल्या जैन बांधवांच्या भावनाचा कुठंच विचार का नाही केला गेला? पूर्ण विचार केला गेलेला होता। त्याच्यानंतर चेअरमन मॅनेजिंग ट्रस्टींनी जाहीर पण केलेलं आहे सहीनिशी की मंदिर आणि हे इथेच राहणार आहे म्हणून, त्यामुळे भावनेचा आदर केला नाही हे म्हणणं वस्तुस्थिती। हॉस्टेल पण राहणार, हॉस्टेल इथं 16 मजली हॉस्टेल बांधणार हे त्या जॉईंट ॲप्लिकेशन डिक्लेरेशनमध्ये 250 अकॉमोडेशन होतं, 150 दाखवले नाही, चुकीची माहिती आहे। या ह्याच्यामध्ये अंदाजे 250 ते 300 मुलांचे विथ फॅसिलिटीज वगैरे होणार। मग हे सगळे आरोप तुम्ही ऐकलेत आता माध्यमांमधनं, ह्या आरोपांना उत्तर काय द्याल तुम्ही? कारण आंदोलनं झाली तिथं, मुनीमजी आलेत, सगळं एका केंद्रीय मंत्र्याचं नाव पण आलंय, तिन्ही बिल्डर एकाच मंत्र्याशी जवळ। मी एवढं सांगू शकतो की चेअरमन जे ट्रस्टी आहेत या ट्रस्टचे, त्यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये ह्याचा पूर्ण खुलासा जनतेसमोर केलेला आहे आणि तिथे स्पष्ट म्हटलेलं आहे की या दोन्ही सुविधा आहे त्या ठिकाणी आहे त्याहीपेक्षा जास्त चांगल्या रीतीने उभारण्यात येणार आहेत। आता तुमची मागणी काय, हे रद्द व्हावं की? कारण समाजाची मान्य आहे की सगळं रद्द झालं पाहिजे, तुमची काय भूमिका आहे याच्यात? माझी भूमिका वैयक्तिक काही असू शकत नाही, हा ट्रस्टीचा निर्णय, जॉईंट निर्णय असतो। तो निर्णय झाल्याशिवाय मी भाष्य करण्याला, समाजाने ट्रस्टीवरच विश्वास दाखवला नाही, सगळ्या व्यवहारात काळबेर आहे। ते म्हणूनच 2,500 कोटीचा सगळा प्रोजेक्ट असताना 230 कोटी तुम्ही सगळं गुंडाळलंय, ब्लॅक मनी घेतलेत, असं थेट आरोप झाले तुमच्यावर। ह्याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना भाष्य करणं मला संयुक्तिक वाटत नाही। न्यायालयीन प्रक्रिया म्हणता तुम्ही, पण समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन तरी तुम्ही हे रद्द करणार की नाही सुमोटो? तो प्रश्न कोर्ट सांगेल त्या पद्धतीने ह्याच्यावरती। वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं? वैयक्तिकचा प्रश्न येत नाही, कारण मी वैयक्तिकरित्या ह्याच्याशी बांधील नाही। आपण सर अजूनही ट्रस्टी आहात, तुमचं मत काहीतरी मांडलंच पाहिजे ना, तुम्ही अजून ट्रस्टी आहात। तुम्ही ट्रस्टी आहात, इथं आता तुम्ही अहवाल पाहिला, मंदिर आहे, सगळे मुनीमजी सगळे उद्यापासून इथं उपोषणाला बसणार आहेत जैन मुनीमजी। भावनांचा आदर होणार आहे की नाही ट्रस्टिंगकडनं? कारण एक खाजगी ट्रस्ट नाहीये, याला देणग्या आलेल्या आहेत समाजाच्या देणग्या आल्यात की नाही हा प्रश्न इथं नाही आहे। प्रश्न एवढाच आहे की मी याबाबतची उत्तरं देऊ शकतो का? वैयक्तिकरित्या मी देऊ शकत नाही, क्षमस्व, धन्यवाद। म्हणजे बघा, हे ट्रस्टी पळवाट काढताना दिसतात। डॉक्टर गंगवाल आता हे सगळे याच्यात आहेत, मला सांगा तुम्ही बघितलं ट्रस्टींची भूमिका? ही सगळी भूमिका दुटप्पी भूमिका आहे, ते अजूनही ट्रस्टी आहेत, त्यांनी स्वतःचं मत द्यावं। हे काही अशिक्षित नाही की सगळ्या पेपरावर सह्या करायला आणि कॉर्पोरेशनमध्ये पेपर सबमिट करायला किंवा सेल डीडनी करायला, ज्याच्यात मंदिराचा उल्लेख नाही अशा पेपरवर हे सह्या करतात। आणि हे इथे गेले 40 वर्ष बऱ्याच वेळा या मंदिरात आलेले आहेत, निरनिराळ्या कार्यक्रमाला आलेले आहेत, आणि अशा अवस्थेत माहीत खोटं बोलतायत। हे ते ट्रस्टी होते ज्यांनी 150 पानांचा प्रपोजल
कॉर्पोरेशनला सह्या करून त्याच्यावरती बिल्डिंग परवाने वगैरे सगळे या ट्रस्टींनी काढलेले, त्यांच्याच सह्या त्याच्यावरती. आणि आज हेच म्हणतात की मला काही राईट नाही. हे परस्पर विरोधी होते. हे 150 पानाचे सह्या केल्या त्यांनी. हे काय याचिका केलेली आहे बघता. आता ट्रस्टींचं म्हणणं ऐकलं, आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे, आता जे ट्रस्टी सांगतायत की आम्ही इथे साक्षीदार म्हणून आलेलो आहोत. मग जेव्हा त्यांनी सह्या केल्या तिथे चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये जे अर्ज दाखल केला त्याच्यावर जी सह्या केल्या तेव्हा त्यांना हे मंदिर दिसलं नव्हतं. ते तिथे म्हणतात आम्ही प्रार्थना स्थळ म्हणून मान्यच आहे की आम्हाला नाही. त्यांनी दाखवावं कुठे आहे. कुठल्याही कागदपत्रामध्ये जे चॅरिटी कमिशनरच्या धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात जे अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही प्रार्थना स्थळ किंवा प्रेयर हॉल हा शब्द कुठेही नाहीये. एक फक्त ओल्ड स्ट्रक्चर असा त्यांनी एक शब्द वापरलेला आहे. ओल्ड स्ट्रक्चर म्हणजे मंदिर का नाही होत. तर त्यांनी हे मंदिर असा शब्द कुठेही वापरलेला आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे पाहणी अहवाल झाला, तुमची मागणी काय? आमची हेच मागणी, तुम्ही काय सांगितलं? आमची हेच मागणी. हे जे आहे बेकायदेशीर जी इथे सगळं व्यवहार झालेला आहे तो पूर्णपणे कॅन्सल व्हावा, रद्द होण्यात यावा, ही आमची मागणी आहे. आता आपल्यासोबत हे मुनीमजी स्वतः आहे जे उपोषणाला बसणार आहेत. आपण ते मुनीमजींना विचारूया. मला सांगा, आता पाहणी बघितली तुम्ही तुमचं भावनाही व्यक्त केल्या. आता आम्ही ट्रस्टीशी बोललो ते म्हणे आम्ही प्रार्थनास्थळ मिळेल, मंदिर नाही असं त्यांचा दावा आहे. म्हणे कायद्यात जे काय होईल ते कायद्याने ते होईल. आता आम्हाला काही बोलायचं नाही. काय बोलणार? मतलब ट्रस्टी बोले मंदिर है ही नहीं, प्रार्थना स्थळ बोलते. प्रार्थना स्थल है. जो ट्रस्टी है ना, इनकी दृष्टि धर्म से फिर चुकी है और इनको सिर्फ पैसा पैसा दिखलाई दे रहा है. इनकी पाप की दृष्टि में धर्म दिखलाई नहीं दे रहा है. इनके पिताजी ने पूर्वजों ने बनाया जो मंदिर है 58 साल से है और यहाँ पर इतने सारे हजारों गवाही हैं कि जो यहाँ पर खड़े हैं 40, 45, 55 साल से दर्शन करने यहाँ पर आते हैं तो मंदिर सामने गवाही दे रहा है स्वयं. उसके लिए यदि वो बोलते हैं होने के बावजूद भी तो वो घोर अन्याय कर रहे हैं. इनके साथ में शासन को अपना कठोर से कठोर निर्णय लेना चाहिए और समझना चाहिए, ऐसा मैं कहना चाहूँगा. ये मंदिर 1958 से है क्योंकि हमारा शास्त्र बोलता है कि जब भी कोई श्रावक दान करता है, बोर्डिंग बनाता है तो बोर्डिंग पहले सबसे पहले नियम से भगवान का मंदिर बनाता है. क्योंकि जो बच्चे यहाँ पर आने वाले हैं उन बच्चों में मंदिर भी रहेगा और बोर्डिंग भी रहेगी नए प्लान में. हमको सेल डील कैंसल चाहिए, दूसरा कुछ नहीं चाहिए. क्योंकि ये जो है कैंपस पूरा मंदिर का ही है. ये जो पूरा कैंपस है वहाँ दीवार से लेकर गेट से आपने यहाँ से एंट्री किया है, वहाँ से लेकर यहाँ तक पूरा मंदिर का ही कैंपस है, मंदिर परिसर है. इसलिए इसे कोई भी छेड़ नहीं सकता है, ना बेच सकता, ना खरीद सकता है. ऐसा स्वयं दाता ने लिखा हुआ है. तो भूमिका क्या रहेगी अगर ये नहीं? भूमिका हमारी निर्णय है, ठाम है बिल्कुल कि हमारा ये दिगंबर जैन समाज को दान किया जा चुका ये मंदिर है, ये दिगंबर जैन समाज का ही रहेगा और इसे हम किसी भी हालत में जाने नहीं देंगे. मैं सरकार से पुनः आह्वान करता हूँ कि 1 तारीख के पहले आप इसका निर्णय लीजिए. मैं अभी भी शासन, प्रशासन, चैरिटी कमिश्नर को मैं बिल्कुल भी उनको प्रश्न खड़ा नहीं करता हूं, मैं उनको आक्षेप नहीं करता हूं. हमारे ही घर को आग लगी घर के चिराग से. उन ट्रस्टियों ने ही करप्शन किया है, बड़ा घोटाला किया है. उन्होंने कॉर्पोरेशन को अंधेरे में रखा है, चैरिटी कमिश्नर को अंधेरे में रखा है और सारे लोगों को अंधेरे में रख कर के उन्होंने वहाँ घोटाला किया है. इस पर पर्दाफाश होना चाहिए. पर ये जैन समाज का अधिकार जैन समाज को ही रहेगा और दूसरा कोई ले नहीं सकता है. यदि 1 तारीख के पहले नहीं हुआ तो आपको स्वयं सामने आएगा. मैं बोल चुका हूँ, सारी बात मैं कह चुका हूँ. मतलब आप अनशन पे बैठेंगे? पक्का है बिल्कुल. उसके पहले हमारे सारे भक्त बैठेंगे. 29 तारीख से हमारे भक्त लोग अनशन करने वाले हैं. आपल्यासोबत योगेश जी आहेत, योगेश पांडे साहेब. आता सगळं धर्मदाय आयुक्त पथक आलं सगळं, हे सगळं बघितलं तुम्ही. त्यांना तुम्ही काय काय पुरावे दिले? आता बघा, सगळ्यात मोठा गमतीचा भाग असा आहे, ही चेष्टा चालली आहे. आता ट्रस्टी म्हणताय ही तर मंदिर आहे आणि आम्ही म्हणतो मंदिर आहे, मग अडचण काय? हे संरक्षणाची गरज काय? कारण प्रार्थना आता ऐकलं तुम्ही, आता परत प्रार्थना थोड्या वेळ पूर्वी दुसऱ्या चॅनलला ते ह्याच घोटाळा यांचा. हे कधी मंदिर म्हणतात कधी. आता तुम्हाला माहिती का, प्रार्थना स्थळ हे ख्रिस्त धर्मात असतं, प्रार्थना स्थळ हे वेगळ्या धर्मात असतं, प्रार्थना स्थळ हे भलती दुसरीकडे असतं. इथं हे ज्याला मंदिर आणि प्रार्थना स्थळ यामध्ये खूप मोठा फरक आहे. प्रार्थना स्थळ हे जे दुसरं धर्मीय आहे त्यामध्ये असतं, हे आपल्या याच्यात नसतं जैन धर्मामध्ये. इथं मंदिरच आहे, साक्षात मूर्ती आहे, त्याला मंदिर म्हणतात त्याला. आणि हे इतके विक्षिप्त लोक आहे
आता थोड्या वेळापूर्वी दुसरीकडे काय बोलतात, इकडे काय बोलतात, यांना काही ताळमेळ नाही. आणि हे पूर्णपणे दिशाभूल करायचा कार्यक्रम पूर्णपणे हा सगळा परिसर मंदिराचा आहे. हे मंदिर केवळ मंदिर याच्या डोक्यात काय पुढची? आमची भूमिका अतिशय नाही 28ला निकाल त्यांचं म्हणणं येईल, कोर्टात जे चालेल, पण आमचं एक म्हणणं आहे की इथं 1 स्क्वेअर इंच सुद्धा जमीन यांना आम्ही जाऊ देणार नाही. हे धर्माची जागा आहे, मंदिराची जागा आहे, बोर्डिंगच्या विद्यार्थी जागा आहे. ज्या कार्यासाठी ही जागा आहे त्या कार्यासाठी इथं बिल्डिंग कुठल्याही हालतमध्ये होणार नाहीये. हे एकदम 20,000चा मोर्चा निघाला, सगळे पूर्ण देशभर लोक रस्त्यावर उतरतील. यांना 1 स्क्वेअर इंच हे लबडी. आणि असं जर झालं, सरकारने जर असं झालं तर उद्या देशामध्ये सगळे मंदिरं सार्वजनिक ट्रस्ट विकायला लागतील सगळं. हे काय चाललंय? अशा पद्धतीने चालतं का कारभार? चेष्टा चालली, चेष्टा. रामराज्यामध्ये आपण म्हणतो मोदींचं राज्य, सरकारचं राज्य, देवेंद्र साहेबांचं राज्य जर असं. आणि आम्हाला विश्वास आहे, मुख्यमंत्री महोदयांवरती प्रचंड विश्वास आहे, त्यांनी शब्द दिला आहे आणि असं होणार नाही, ते नक्कीच न्याय देतील अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आपण बघितलं म्हणजे मंदिर आहेच, क्लिअर कट आहे, म्हणजे ते काही लपून ठेवलेलं नाही. म्हणजे ते आता स्वतः धर्मादाय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, त्यामुळे आपण बघू शकतो आता 28 तारखेला धर्मादाय आयुक्त काय निर्णय देतात त्यावरच ह्या सगळ्या पुढच्या ह्या जैन मुनीमच्या लढ्याचा सगळा निर्णय अवलंबून असणार आहे. कारण त्यांनी तर जाहीर करून टाकले, जर हे सेल डीड रद्द झालं नाही या जैन बोर्डिंगच्या जमिनीचं 3 एकराच्या, म्हणजे जवळपास 2,500 कोटीची प्रॉपर्टी सांगितली जाते आणि अवघ्या 230 कोटीला ही सगळी बिल्डरच्या घाशात घातली गेलेली आहे. त्यामुळे हे जर रद्द झाले नाही हा व्यवहार, तर आम्ही इथं उपोषणाला बसणार आणि हे जाहीर केले जैन मुनीमने. त्यामुळं सरकारसाठी ही निश्चितच अडचणीची बाब असणार. त्यामुळे आता 28 सरकार काय निकाल येतोय त्यावर सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून असते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रान पुंदे, जे मीडिया, पुणे.